स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत फार मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। कारण मागील आठवड्यात बऱ्याच मालिकांच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती। मात्र या आठवड्यात लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सोडली तर इतर सगळ्याच मालिकांच्या TRP मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये या आठवड्यात मोठी उलथापालथ होत स्टार प्रवाह वाहिनीला TRP मध्ये मोठा दिलासा मिळाला आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या TRP मध्ये खूप दिवसातून प्रचंड मोठा बदल होत मालिकांच्या TRP वाढले आहेत। तसेच पाठराखीण या नव्या मालिकेचा ओपनिंग TRP रिपोर्ट आता समोर आला आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे 22व्या आठवड्याचे TRP रिपोर्ट आता समोर आले आहेत। चला तर मग जाणून घेऊया TRP मध्ये कोणत्या मालिकेने वर्चस्व कायम राखले आहे आणि कोणत्या मालिका TRP मध्ये धपकन आपटल्या आहेत। तसेच कोणत्या मालिका गेल्या आहेत टॉप 5 मध्ये आणि कोणत्या मालिका आहेत बॉटम मध्ये। पाहूयात याबद्दलचा सविस्तर TRP रिपोर्ट या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिका। तर नंबर 10 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 1.1 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात मालिका वरच्या स्थानावर होती, मात्र या आठवड्यात मालिकेचं वरचं स्थान घसरून मालिका बॉटम मध्ये पोहोचली आहे। तर नंबर 9 वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.1 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। मालिकेच्या TRP मध्ये आता सातत्याने वाढ होताना दिसत आहे। मागील आठवड्यात एड लागलं प्रेमाचं ही मालिका बॉटम मध्ये पोहोचली होती। मालिकेच्या TRP मध्ये पहिल्यांदाच मोठी घसरण झाली होती, मात्र या आठवड्यामध्ये मालिकेने TRP मध्ये सावरला आहे। तर नंबर 8 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 1.5 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। सलग 2-3 महिने या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळत नाही। उलट दिवसेंदिवस मालिकेच्या TRP मध्ये मोठी घसरण दिसत आहे। तरी देखील या मालिकेला बंद करण्याचं नाव स्टार प्रवाह वाहिनी घेत नाही आणि ज्या मालिका टॉप 5 मध्ये TRP मध्ये अव्वल आहेत त्याच मालिका बंद होत आहे। त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला 7 वाजताचा प्राइम टाइम देऊन सुद्धा काहीही फायदा नाही। उलट मालिकेच्या TRP मध्ये सातत्याने घसरण होत आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची एकतर वेळ बदलायला हवी, नाहीतर ही मालिका बंद करायला हवी। मात्र येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बाबतीत कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर नंबर 7 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 1.9 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला रात्री 10:30चा टाइम असून सुद्धा ही मालिका TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करत आहे। मात्र आता ही मालिका येणाऱ्या दिवसात बंद होणार आहे। मालिका बंद होणार असली तरी देखील TRP मध्ये चांगली कार्य करत आहे। तर नंबर 6 वरती आहे 14 जून रोजी बंद होणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 2.1 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। मालिकेला TRP चांगला असून सुद्धा ही मालिका टॉप मध्ये असून सुद्धा ही मालिका बंद होणार आहे। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचं शूटिंग 13 जून पासून सुरू होणार आहे। मात्र ही मालिका कोणत्या वाहिनीवर सुरू होणार हे अद्याप समोर आले नाही। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा येणाऱ्या आठवड्याचा लास्ट TRP काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती यावेळी आहे स्टार प्रवाह वाहिनीची आणि प्राजक्ता गायकवाडची मालिका पाठराखीण। तर पाठराखीण या मालिकेने मिळवला आहे 2.7 चा ओपनिंग TRP। पाठराखीण या मालिकेने दमदार TRP मिळवत टॉप 5 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे। या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे। मात्र येणाऱ्या आठवड्यात या मालिकेची TRP वाढणार की कमी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान या मालिकेचा ओपनिंग TRP चांगल्या प्रकारे आलेला आहे। तर टॉप 4 मध्ये आहे बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 2.8 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.4 ने अशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेने टॉप 4 चं स्थान मिळवलं आहे। बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतील अवनी आणि धनराजच्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे मालिकेच्या TRP मध्ये मोठी वाढ झाली आहे आणि मालिकेने TRP मध्ये मोठी झेप घेतली आहे। तर टॉप 3 मध्ये आहे आनंदी ही मालिका 2.9 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत आनंदी या मालिकेच्या TRP मध्ये देखील 0.1 ने वाढ झाली आहे।
आनंदीचा स्टॅच्यू बनण्याचा सिक्वेन्स प्रेक्षकांना फार आवडला आहे. मालिकेतील आनंदीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत होतं, त्यामुळेच ही मालिका चर्चेत होती आणि आनंदी या मालिकेच्या TRP मध्ये त्यामुळेच वाढ झालेली आहे. तर टॉप 2 मध्ये आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 3.2च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या TRP मध्ये देखील तब्बल 0.3 ने अशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेने टॉप 2चं स्थान कायम राखलं आहे. मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची आणि महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.4चा TRP. मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये देखील 0.1 ने वाढ झाली आहे. मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 1 महिन्यानंतर मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. प्रत्येक आठवड्यात ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने किंवा 2 ने मोठी घसरण होत होती. मात्र या आठवड्यात मालिकेत मोठा उलटफेर झाला आहे आणि मालिकेची TRP 0.1 ने वाढली आहे. तर हा होता वीक 22 म्हणजेच 30 मे ते 5 जूनच्या 22व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. दरम्यान मनोरंजनाच्या अध्यायामधील मालिका सुरू झाल्यावर पुन्हा स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये वाढ होणार की प्रेक्षकांचा पुन्हा हिरमोड होणार, हा सारा रंजक खेळ पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.